बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान दिलं. जय भीम, नमो बुद्धाय. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेच मजेत असतात. तर माझे काल 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. मी खूप खुश आहे. यूट्यूब फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. तर सगळ्यांना थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. आणि मग 0पासून तर 1000चा प्रवास माझा कसा झाला हे तुम्हाला मी सांगणार आहे. माझं पहिलं यूट्यूबर चॅनल जे होतं मी 2024मध्ये ओपन केलं होतं आणि त्याच्यावर मी आम्रपाली किचन्स असं टाकलं होतं. त्याच्यामध्ये मी रेसिपी टाकत होते. मी त्याच्यावर 3च रेसिपी टाकल्या होत्या, पण त्याच्यावर काही व्ह्यूज येतच नव्हते. आणि मग रेसिपीमधलं ती प्रत्येक गोष्ट आपल्याला सगळी व्हिडिओमध्ये दाखवायला लागायची आणि मग मला एवढा वेळ भेटत नव्हता, कारण की लहान मुलगी होती म्हणून. आज्ञा खूप लहान होती त्याच्यामुळे मला वेळच भेटत नव्हता. कारण की रेसिपी म्हटलं की प्रत्येक गोष्ट काय कट करतो आहे, कशी फोडणी देतो, हे प्रत्येक गोष्ट सांगायचं. आणि परत माझा मोबाईल पण खूप गरम व्हायचा. माझ्याकडे स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे मी मोबाईल असा हातात पकडून प्रत्येक गोष्ट दाखवायचे. मग मोबाईल पण खूप गरम होऊ लागला. मग मला खूप टेन्शन यायला लागलं की गरम मोबाईल होतो घडी घडी, नको, नाही त्या गोष्टी घडण्यापेक्षा आपण ते बंदच केलेलं बरं. त्याच्यानंतर मी ते बंद केलं. मग 1 वर्ष असंच गेले. 2025मध्ये मी स्टार्ट केलं आणि त्याच्यावर मग मी डायरेक्ट मला हे बोलले की तू व्हिडिओ कर चालू, तुला बाबासाहेबांची गाण्यावर खूप छान छान येतात तर तू कर. तर मी सुरुवात केली 2025मध्ये. ऑक्टोबरमध्ये व्हिडिओ स्टार्ट केले मी. आणि माझा पहिला व्हिडिओ आहे तिला कायद्याचा दणका. त्याच्यावर मला 17,000 व्ह्यूज आले. मी खूप खुश झाले. त्याच्यावर मला माझे सबस्क्रायबर पण छान वाढले आणि मी खूप खुश झाले त्याच्यावर. आणि मग माझा पहिला व्हिडिओ तो होता आणि त्याला मला ना लाईक, त्याला 350 काहीतरी लाईक आलते. आणि सेकंड व्हिडिओ टाकला त्याच्यावर पण व्ह्यूज छान आले, 11,000 व्ह्यू आलते आणि लाईक पण त्याला छान आले, 250-300 काहीतरी आलेले आहेत. तर मी खूप खुश होते. नंतर मग हळूहळू कसं कमी होत चाललं. मग मी थोडी नाराज पण होऊ लागले की काय, आपण सुरुवात तर चांगली झाली ती, 2 दिवस छान व्हायरल व्हिडिओ झाले आणि त्याच्यानंतर काहीच व्ह्यूज येणं झालेत, लाईक येणं झाले. थोडी नाराज पण होऊ लागले मी. तर नंतर माझे मिस्टर बोलले की होत राहतं असं, मागं पुढं होत राहील, तुला व्ह्यूज कमी येतील किंवा एखाद्या वेळेस कसं कुणी लाईक करतं नाही करतं, काही जण सबस्क्रायबर करतात पण लाईक करत नाहीत, असं पण होतं. आणि आहे तसं, काय काय माझ्या व्हिडिओंना लाईक कमी आहेत, व्ह्यूज जास्त आहेत. तर व्ह्यूज कमी आहेत तर लाईक जास्त आहेत, असं पण आहे. असं होत राहतं. तर काही प्रॉब्लेम नाही, आपण प्रयत्न करत राहायचे. बघू, बाबासाहेबांचा, गौतम बुद्धांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. होईल, पुढे पुढे सक्सेस होत राहतील. आणि कसं आपल्याला खूप टेन्शन येते, अरे आज मी व्हिडिओ टाकला आणि त्याला काहीच व्ह्यूज नाही आले, काहीच लाईक नाही आले. माझा एखादा दिवस जातो तसा. पण वाटते ठीक आहे, काहीतरी थोडे व्ह्यूज येतात स्वतःहून. माझे व्हिडिओ माझी तनिष्का काढते, शॉर्ट्स वगैरे तीच काढते, तीच एडिटिंग करते. आणि मला जेव्हा कमेंट पण येतात की ताई तुम्ही व्हिडिओ छान बनवतात, मला खूप आनंद होतो त्यांचे मेसेज वाचून की तुम्ही जे गाण्यामध्ये साध्य करतात, जसं गाणं आहे प्रत्येक गाण्यावर मी फोटो वगैरे टाकते. तर मला समोरून मेसेज पण येतात की ताई तुम्ही छान व्हिडिओ बनवतात, छान चेहऱ्यावर एक्सपिरियन्स वगैरे खूप चांगलं असतं. तर ते खरंच ऐकून खूप आनंद होतं. सगळ्यांना मनापासून खरंच धन्यवाद तुम्हाला की तुम्ही मला मॅसेज टाकतात, मी व्हिडिओ कसे बनवते कसे नाही ते पण सांगतात. आणि व्हिडिओमध्ये कसं काय, गाण्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं चांगलं ते पण सांगतात. तर त्याचं खूप आनंद होतो मला. मनापासून खरंच थँक्यू तुम्हाला. आणि माझी मुलगी खूप मेहनत करते माझ्या पाठी, कारण की ती व्हिडिओ बनवत असते माझे सर्व. आणि तिचं कसं, ती मला सगळं समजून सांगते, मम्मा तू असं कर, मग तू असं केलं की असं व्हिडिओ टाक. आणि त्याच्यावर एडिटिंग वगैरे तिचीच जास्त मेहनत असते, तिचा सपोर्ट जास्त असतो मला. आणि मी एवढंच म्हणेन की आपण प्रयत्न करत राहतो. मी सुरुवातीला कसं आपल्याला वाटते की आपले सबस्क्रायबर वाढत नाहीत, तर त्याचं कारण पण आपण शोधायचं की का वाढत नाही, कशामुळे वाढत नाही, ते पण विचार करा तुम्ही. माझं तर कसं, मला जास्त करून डॉक्टर बाबासाहेबांचं आणि गौतम बुद्धांची गाणी खूप आवडतात, मला ऐकायला पण आवडतात. आणि त्याच्यावर मला डान्स वगैरे करायला पण खूप आवडतं. भीम जयंतीमध्ये तर मी खूप धमाल करते, कारण की वर्षातून एकदा सण असतो आपला. खूप एन्जॉय असतो माझा तो, मी खूप एन्जॉय करते तो सण. आणि आणि काय सांगू तुम्हाला असून. आणि मी एवढंच म्हणेल
की आपण प्रयत्न करत राहा, एवढं सांगेल मी तुम्हाला. आणि अजून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. आणि तुम्हाला अजून काय वाटते, कोणते कोणते गाणे बनवू मी, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि एवढंच म्हणेल, प्रयत्न करत राहा. व्ह्यूज वाढत नाहीत किंवा सबस्क्रायबर वाढत नाहीत तर त्याचं टेन्शन घेत बसू नका, प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस त्याचं फळ नक्कीच भेटेल. आता मी 2-3 दिवस अगोदर एक व्हिडिओ टाकला अशोक खरातचा, तो एवढा व्हायरल झाला, इंस्टाग्रामवर पण खूप व्हायरल झाला आणि यूट्यूबवर पण खूप व्हायरल झाला तो. त्याच्या एका व्हिडिओमुळं मला माझे सबस्क्रायबर पण वाढले, व्ह्यूज पण खूप वाढले. कारण की जे रिॲलिटी आहे तेच मी तुम्हाला दाखवलं आहे आणि ते गाणं ते बराबर सूट झालेले त्या अशोक खरातवर. खरंच अशा बंधू बाबाकडे तर कधीच जाऊ नये. आणि आपला धर्म खरंच खूप चांगला आहे. आपण हे असं पाळत नाहीत आपण की हे असं केल्याने असं होतंय, अजिबात पाळायची गरज नाही. आपल्याला जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपण त्याच्यावरच चालायचं आहे आणि तेच ऐकायचं आहे. आपण पुस्तकात संविधानमध्ये जे वाचलेले आहे तेच करत राहायचं आहे. तर असं केल्याने असं होतं असं काही नसतं. जे आपल्या नशिबात आहे तेच घडणार आहे. आपलं नशीब आपणच घडवणार आहेत. ह्याच्याकडे त्याच्याकडे जाऊन काही होत नसतं, एवढंच सांगेल मी तुम्हाला. आणि आपण मेहनत करणार त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच भेटते. इकडे तिकडे जाऊन कुणी काय बोलण्याने कुणी काय केल्याने काहीच होत नसतंय. आपण मेहनत करायची, त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच भेटेल. आणि एवढंच सांगते मी तुम्हाला, तुम्ही मेहनत करत राहा आणि मला प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा, सबस्क्रायबर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्रायबर करा. जय भीम, नमो बुद्धाय.